कविता पाटील रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। कितीही पोट भरलेले असले तरी पाणीपुरी म्हटलं की तोंडावर नकार येतच नाही, परंतु बऱ्याच जणांना या बाजारातील पाणीपुरी खायला आवडत नाही, या विकतच्या पुऱ्या सुद्धा खायला आवडत नाही। परंतु बऱ्याच जणांना असं वाटतं की या पुऱ्या घरी बनवायच्या म्हणजे खूप सारा घाट घालावा लागेल, परंतु अजिबात नाही। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी बाजारात मिळतात त्याप्रमाणेच कुरकुरीत अशा खुसखुशीत एकदम साध्या सोप्या टिप्स सहित आपण घरच्या घरी पाणीपुरीच्या पुऱ्या कशा करायच्या आहेत हे पाहणार आहोत। अगदी कमी वेळेत आणि अजिबात तेलकट होत नाहीत या पुऱ्या। तर चला पाहूया या पाणीपुरीच्या पुऱ्या कशा बनवायच्या आहेत। यापूर्वी जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे यामध्ये आपण पाणीपुरीचं स्टफिंग शिवाय दोन प्रकारचे पाणी पण पाहिलेले आहे, तिखट आणि गोड पाणी कसं बनवायचं हे सुद्धा आपण एकदम साधी सिंपल रेसिपी अपलोड आपल्या चॅनलवर केलेली आहे। तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता। चला तर आता आपण या पाणीपुरीच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहूयात। या ठिकाणी पहिली महत्त्वाची टीप म्हणजे प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आहे या ठिकाणी, म्हणजे आपली पुरी अजिबात चुकत नाही। तर या ठिकाणी 1 कप रवा घेतलेला आहे, हा रवा थोडासा जाडसरचा आहे पाहू शकता, आणि बरोबर त्याच्या पाव कप हा मैदा घेतलेला आहे आणि पाव टीस्पून मीठ घेतलेला आहे। आता एक बॉल्स घ्यायचा आहे आणि या बॉल्स मध्ये आपण हा रवा, मैदा आणि मीठ मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे आपलं छान असं मिक्स झालेलं आहे। आता या ठिकाणी गरम पाणी घ्यायचं आहे। आता या पाण्याचं सुद्धा परफेक्ट प्रमाण घ्यायचं आहे, हे मी नंतर तुम्हाला सांगणारच आहे। आता यामध्ये हे पाणी थोडं थोडं आपण मिक्स करायचं आहे, एकदम पाणी घालायचं नाही। सुरुवातीला चमच्याच्या साहाय्याने आपण हे मिक्स करायचं आहे आणि नंतर हाताने व्यवस्थित असं हे घट्टसर मळून घ्यायचं आहे। सुरुवातीलाच हे छान असं मर्दून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या पुऱ्या ज्या आहेत ते एकदम अशा खुसखुशीत आणि टम फुगल्या जातात, विना तेलकट होतात। आता हे पिठाचं तुम्ही पाहू शकता एकदम असं घट्टसर पण नाही, कारण हा रवा भिजल्यानंतर पुन्हा आणखी जरा घट्टसर असं हे पीठ येतं, त्यामुळं अगदी थोडंसं सैलसर म्हणजे एकदम घट्ट पण नाही असं पाहू शकता हाताने प्रेस केल्यानंतर। तर एवढं मऊ पीठ हे आपण ठेवायचं आहे, म्हणजे रवा पण व्यवस्थित असा भिजला जातो। तर या ठिकाणी आपण पाणी किती वापरलेलं आहे, तर ज्या कपाने आपण रवा मोजून घेतलेला आहे त्याच कपाने 1 कप पाणी आपण गरम घेतलं होतं। तर यातील पाहू शकता पाव कप पाणी आपलं शिल्लक आहे, म्हणजे पाऊण कप पाणी यासाठी लागलेलं आहे। आता एक कॉटनचं कापड घ्यायचं आहे, हे ओलसर करायचं आहे आणि याच्यामध्ये हा गोळा असा झाकून ठेवायचा आहे, म्हणजे याला वरती अशी मांगली चढत नाही, आणि तशी जर मांगली चढली गेली तर पुन्हा पुऱ्या आपल्या व्यवस्थित फुगल्या जात नाहीत। त्यामुळे कणिक सुकू द्यायची नाही, सुकली नाही पाहिजे, यासाठी अशी ओलसर राहण्यासाठी झाकून ठेवायची आहे। 15 ते 20 मिनिटं आपण आता हे असं ठेवून द्यायचं आहे। 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत, कणिक आपली आता छान अशी भिजलेली आहे पाहू शकता। अगदी आता थोडंसं आपण ही थोडी चेचून घ्यायची आहे, जास्त पण चेचायची नाही, रवा याचा मोडला गेला नाही पाहिजे। रवा जर मोडला गेला तर ज्या आपल्या पुऱ्या आहेत त्या सुरुवातीला फुगल्या जातील, परंतु नंतर त्या अशा चपट्या होतील। त्यामुळे जास्त पण अगदी रवा जर जाडसर असेल खूप मोठा तर अगदी थोडंसं असं आपण थोडी ही कणिक चेचून घ्यायची आहे आणि पुन्हा असं हाताने याचं थोडं मर्दून घ्यायचं आहे। आता पोळपोटावरती किंवा मोठ्या पाटावरती आपल्याकडे जे अवेलेबल असेल, जे सोयीस्कर असेल त्याच्यावरती आपण आता या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। तर हे जे पीठ आहे या पिठाचे आपण आता असे 2 भाग करायचे आहेत, पाहू शकता समान आपले 2 भाग झालेले आहेत। आता थोडंसं पीठ टाकून हा एक गोळा जो आहे हा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे। व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर मनापासून धन्यवाद। तर अशा प्रकारे आपण चपाती ज्याप्रमाणे लाटतो त्याप्रमाणे असे लाटून घ्यायचं आहे। आता हा
एक भाग आपला लाटून झालेला आहे, आपण साईडला ठेवून द्यायचा आहे. नंतर अशाच पद्धतीने आपण दुसरा जो गोळा आहे तो सुद्धा आपण लाटून घ्यायचा आहे. आणि आता या पहिल्या जी आपण चपाती लाटून घेतलेली आहे त्याच्यावरतीच ही दुसरी चपाती आपण ठेवायची आहे आणि पुन्हा हे आता व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. ते या ठिकाणी एकदम हलकं हलकं असं प्रेस करत लाटून घ्यायचं आहे. हे पाहू शकता एकदम जाड पण ठेवायचं नाही आणि एकदम अगदी चपातीसारखं पण पातळ लाटायची नाही. तर चपातीपेक्षा थोडीशी जाडसर अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे. त्याच्या आपण छोट्या छोट्या पुऱ्या करण्यासाठी डब्याचं आपण टोपण घ्यायचं आहे. अशा प्रकारे जेवढ्या पुरीचा आकार असतो तेवढ्या प्रकारचे तुम्ही डब्याचं टोपण घेऊ शकता किंवा वाटी असेल छोटी तुमच्याकडे किंवा त्याच्यात ट्रायपचं कटर असेल तरी त्याच्या ह्यानं आपण अशा या पुऱ्या आता कट करून घ्यायच्या आहेत. खूप जाडसर पण पान तुम्ही लाटलं गेलं तर या पुऱ्या ज्या आहेत या खुसखुशीत होणार नाही. त्यामुळं जास्त जाड पण लाटायचं नाही आणि एकदम पातळ पण लाटायची नाही. अतिशय साध्या सोप्या टिप्स आहेत, एवढ्या लक्षात घेतल्या की अगदी परफेक्ट बाजारात आपल्याला मिळते तशी पाणीपुरी आपण घरच्या घरी बनवू शकतो. अशा प्रकारे आपण या सर्व पुऱ्या अशा बनवून घ्यायच्या आहेत आणि या पुऱ्या आता आपण साईडला काढून घ्यायच्या आहेत. पाहू शकता किती छान अशा आपल्या ह्या पुऱ्या आता झालेल्या आहेत. परंतु आता आपण अशा लगेच डायरेक्ट तळायच्या नाहीत. तर पाहू शकता आपल्या पुऱ्या ज्या आहेत या अंडाकाराच्या असतात. तुम्ही अशा गोल जरी तळल्या तरी चालेल किंवा जर तुम्हाला अंडाकार हवे असतील तर अगदी थोडंसं लाटण्याच्या साहाय्याने हे तुम्ही असं लाटून घ्यायचं आहे. अगदी हलकं थोडंसं लाटून घ्यायचं आहे. पाहू शकता एकदम छान अशा आपल्या आता या पुऱ्या तयार आहेत. तर तुम्हाला गोल पूर्णपणे गोल हवे असतील तर गोल ठेवल्या तरी चालतील, परंतु थोडंसं लाटण्याच्या साहाय्याने असं लाटून घ्यायच्या आहेत. आता आपल्या या सर्व पुऱ्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत. तर लगेच आपण या घ्यायच्या आहेत ताज्या ताज्याच, जास्त वेळ सुकत ठेवायच्या नाहीत. पॅन मध्ये किंवा कढईमध्ये तेल आपलं आता गरम झालेलं आहे. गरम तेलामध्ये आपण या पुऱ्या आता सोडायच्या आहेत. पुऱ्या सोडल्यानंतर गॅस मध्यम आचेवरती करायचा आहे आणि या पुऱ्यांच्या वरती झाऱ्याच्या साहाय्याने थोडं थोडं आपण तेल शिंपडायचं आहे. म्हणजे या पुऱ्या छान अशा टम फुगल्या जातात. मध्यम आचेवर एकदम कुरकुरीत होईपर्यंत या पुऱ्या अशा तळून घ्यायच्या आहेत. पाहू शकता किती छान अगदी परफेक्ट आपण बाजारात मिळतात तशा पाणीपुरी आपण घरच्या घरी किती साध्या सोप्या पद्धतीने लगेच तयार होतात आणि आपण हवे तेवढ्या भरपूर पोट भरून आपण घरच्या घरी या खाऊ शकतो. यामुळे नक्कीच बाजारातील पाणीपुरीपेक्षा अशी घरच्या घरी पौष्टिक हेल्दी अशी पाणीपुरी नक्की बनवा. अशा प्रकारे आपण आता या सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणि या पुऱ्या थंड जरी झाल्या तरी सुद्धा या चपट्या होत नाही, तर अशाच फुगलेल्या टम फुगलेल्या तशाच राहतात आणि तेलकट तर अजिबात होत नाहीत. तर नक्की तुम्ही पण घरच्या घरी अशा ट्राय करून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.